नमस्कार सर्वांना. आयुर्वेदिक मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपली 23 नोव्हेंबरला बघा या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा पेपर बघा झाला होता. बघा या ठिकाणी मराठी व्याकरणची बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी संभाव्य आन्सर की या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. बघा या ठिकाणी प्रश्न काय होता बघा, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. देखल्या देवा. बघा या ठिकाणी देखल्या देवा बघा अशा प्रकारची एक म्हण होती. मन पूर्ण आपल्याला करायची होती. तर याचं योग्य उत्तर काय होतं मग? देखल्या देवा दंडवत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे लेखकाचे आरती प्रभू बघा हे कोणाचं नाव होतं? आरती प्रभू विचारलंय. हे या नावाने काव्यलेखन करणाऱ्या साहित्यिक कोण होते? आरती प्रभू कोण होते? चिंतामण त्र्यंबक खालोणकर म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय होता? पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं नाही? बघा पु ल देशपांडे यांनी कोणतं बघा या ठिकाणी पुस्तक लिहिलेलं नाही. अमृतवेल हे पुस्तक कोणाचं होतं? वि स खांडेकरांचं होतं. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा होता आकांक्षा घरी गेली. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा होता. आकांक्षा घरी गेली. बघा हे वाक्य कोणतं होतं? तर स्वार्थी वाक्य बघा या ठिकाणी या वाक्याचा प्रकार होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा कुणी झाडाच्या फांद्यावर चढले. बघा अशा प्रकारचं या ठिकाणी वाक्य होतं. या वाक्यामध्ये विभक्ती आपल्याला ओळखायची होती. कुणी झाडाच्या फांद्यावर चढले. झाडाच्या, चा, ची, चे हे कोणते असतात? षष्टी असतात. झाडाच्या मग च्या इथं अनेक वचनी आहे. मग याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे षष्टी अनेक वचन. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? इक प्रत्यय. बघायचं मग उत्तर कोणतं होतं? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघायचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय होता? मागणी पत्राचा विषय कोणता असेल? पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? बघायचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 असेल. विद्यार्थी बघा विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय होता? अ, आ, इ, ई, उ, ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? बघा हे कोणते होते? तर हे सजातीय बघा या प्रकारचे या ठिकाणी स्वर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा धरणी या शब्दाचा बघा लघु गुरु क्रम कसा असेल? धरणी. बघा याचं योग्य उत्तर काय होतं? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा झाकले माणिक याचा योग्य अर्थ काय होता? झाकले माणिक. बघा आपण हा प्रश्न घेतला होता. झाकले माणिक कोणाचं? साधा पण सद्गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पुढील पैकी बघा शुद्ध शब्द ओळखा. वायुपुत्र कोणता होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा वायुपुत्र. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील पैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटामध्ये न बसणारा शब्द कोणता? फुले, नाले, पेले, भाले. बघा याचं योग्य उत्तर काय होतं? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा याचं योग्य उत्तर आहे. फुले. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय होता? वाक्यामध्ये विचारले क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते. बघा वाक्यामध्ये क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कोणता प्रयोग होतो? कर्मणी प्रयोग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचार तुला हे पुस्तक आवडले का? बघा तुला हे पुस्तक आवडले का? प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे? त्यांचा ग्रंथ कोणता होता? अभंग गाथा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा शाळा माते समान आहे या वाक्यामध्ये शाळा हे काय आहे? बघा शाळा माते समान आहे. या वाक्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं होतं? या ठिकाणी शाळा हे काय आहे? तर उपमेय आहे. उपमान आहे का? उपमान नाही होणार. या ठिकाणी शाळा हे काय आहे? उपमेय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कडा कडा फोड नभ उडव उडू मखिका. बघा याच्यामध्ये विचारलं या काव्य पंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे? भयानक रस नाही, बिभत्स नाही, करुण नाही, तर रौद्र बघा या ठिकाणी याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे या वाक्यामध्ये बघा काय हा शब्द कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? बघा काय 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 तुला काय पाहिजे? बघा या वाक्यामध्ये कोणतं उत्तर आहे? काय. बघा प्रश्नार्थक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. या वाक्यामध्ये नामे किती आहेत? माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. माधुरी, बहीण, मुलगी म्हणजे या वाक्यामध्ये एकूण त्या ठिकाणी 3 नामे आलेली आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा
विनीताने लाडू खाल्ला असेल. बघा अशा प्रकारचं वाक्य होतं. या वाक्याचा आपला अपूर्ण भविष्यकाळामध्ये भविष्यकाळ कोणता असतो? असेल. बघा या ठिकाणी असेल कुठं आलेला आहे? बघा विनीता लाडू खात असेल. असेल म्हटलं काय असतो? भविष्यकाळ म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा 51 बघा स्वभाव प्लस उक्ती योग्य संधी शब्द ओळखा. बघा याचे योग्य उत्तर काय होतं? स्वभावोक्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिहर. बघा हरिहर हे कोणत्या कोणत्या बघा कोणत्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? हरिहर. बघा वैकल्पिक आहे का? कर्मधारय समाहार इतरेतर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पुढीलपैकी बघा वर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? वर. बघा जरा यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. बघा विरुद्ध या ठिकाणी योग्य जोडी भाऊ भ्राता. बघा समान शब्द आहे हा. मित्र दोस्त समानार्थी आहे. सूत पुत्र समानार्थी आहे. उत्कर्ष अपकर्ष म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थ या ठिकाणी जोडी आहे. बघा या ठिकाणी उतारा होता. या उतारावर बघा या ठिकाणी काही प्रश्न होते. तर याचे योग बघा दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यामध्ये देण्यात आलेलं नाही? गोड जेवण, अंधारी रात्र, परीक्षेच्या वेळेचे कष्ट. बघा या ठिकाणी तर याचं योग्य उत्तर काय होतं? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 रडणारी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दुःखे कशासाठी येतात? दुःख कशासाठी येतात? कसोटी पाहण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय होतं? उतार्यामधून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? बघा उत्साही, उदासी, सकारात्मक होता. ओके ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कळीसाठी वाट कोण पाहत आहे? कळीसाठी वाट कोण पाहत आहे? याचं योग्य उत्तर काय होतं? सूर्याचा किरण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य. बघा सूर्याचा किरण हे या ठिकाणी वाट पाहत होतं. बघा खालील पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? सूर्य होण्याचा, फूल होण्याचा, दिमाखात मिरवण्याचा, सुगंध सूर्य होण्याचा या ठिकाणी मनामध्ये नव्हता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा कवितेमध्ये विचारले कळी म्हणजेच खालीलपैकी कोण असावे? कळी म्हणजेच कळी म्हणजेच कोण असावे? बघा जन्माला येणारी मुलगी आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी बऱ्यापैकी सोपे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. बघा सर्वांना या ठिकाणी बघा 30 पैकी बघा या ठिकाणी जवळपास 27 ते 28 मार्क सर्वांना या ठिकाणी नक्कीच आलेले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.